जी काही रक्कम आहे ती लवकरच येईल. लाडक्या बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती आलेली आहे व लाडक्या बहीण योजनेचे जो हप्ता आहे तो आजपासूनच तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. तर नेमकं यासाठी आपल्याला काही करावं लागेल का, याच्याबद्दल कोणत्या बँकेमध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहे याबद्दल आपण सविस्तरपणे सर्व माहिती बघणार आहोतच. तसंच मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल इंडिया न्यूज अपडेट यावर, तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील. तर मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वितरित केला जाईल. या हप्त्याची रक्कम 1500 रुपये आहे, जी महिलांच्या खात्यात जमा केली जाईल. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात 1500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे 7,500 रुपये आधीच जमा करण्यात आलेले आहेत. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे सरकारने 3500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तथापि 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत अद्याप लेखी अनुसूचना आलेली नाही. त्यामुळे महिलांना 1500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. तर मित्रांनो, सविस्तरपणे आपल्याला जर बघायचं झालं तर आपण नेमकं काय काय आहे यात आपण बघण्याचा प्रयत्न करूयात. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. खालील तपशील या हप्त्याशी संबंधित सर्व माहिती दिलेली आहे. हप्ता, रक्कम आणि वितरणाची प्रक्रिया. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम 1500 रुपये आहे. या रकमेचे वितरण प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे आणि महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचे प्रमाणे 7,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. तसेच मुख्यमंत्री फडणवीसांचे आश्वासन जे होते ते काय होते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते की हिवाळी अधिवेशनाच्या समारोपानंतर, माफ करा मित्रांनो, चुकी झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते की हिवाळी अधिवेशनाच्या समारोपानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळणार. त्यांनी म्हटले होते की हा हप्ता जो आहे तो डिसेंबर महिन्याच्या शेवटपूर्वी दिला जाईल. पुढचा हप्ता आणि 2100ची वचनबद्धता संदर्भामध्ये काय काय म्हटलं आहे ते बघूयात. महायुतीने प्रचारादरम्यान महिलांना 2100 रुपयांचा हप्ता देण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि या आश्वासनानुसार लेखी अधिसूचना अजून आलेली नाही. त्यामुळे महिलांना सध्या 1500 रुपये प्रति महिना हप्ता मिळणार आहे. सरकारने 2100 रुपयांच्या हप्त्याची घोषणा केली आहे, परंतु यासाठी अधिसूचना मिळाल्यानंतरच तो हप्ता दिला जाईल. वर्तमान परिस्थितीत महिलांना 1500चा हप्ता मिळणार आहे. सरकारी तरतूद. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची सरकारने 3500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान एकूण 75,000 रुपयांचे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. तसंच मित्रांनो, योजनेचे जे सादरीकरण आहे आणि राज्याचे सरकारचे पुढचे पाऊल काय असणार आहे याबद्दल जरा सविस्तरपणे आपण माहिती बघूयात. तर सरकारने या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्यक देण्यासाठी विविध योजना तयार केल्या आहेत. महिलांच्या आर्थिक समृद्धीसाठी सरकारने योजनांमध्ये अधिक सुधारणा केली आहे. तसंच आणि त्यामुळे त्यांच्या जीवनमानाचा सुधारणा होत आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी यांच्या घोषणेनुसार आजपासून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा डिसेंबरचा हप्ता वितरित होईल. सध्या 2100 रुपयां हप्त्याबद्दल अधिसूचना आलेली नाही, त्यामुळे महिलांना 1500चा हप्ता मिळणार आहे. तर सध्याच्या माहितीनुसार ही जी आहे ती सर्वप्रथम माहिती आपल्याकडे आलेली आहे की आजपासून जो लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो हप्ता 1500 रुपयांच्या स्वरूपात सर्वांना देण्यात येणार आहे व आजपासूनच त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे. तर लवकरच तुमच्या खात्यामध्येही याचे पैसे म्हणजे रक्कम जी काही आहे ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तुम्हाला माहिती आहे पैसे कसे येतात, DBT मार्फत येतात, डायरेक्ट बँक ट्रान्सफर मार्फत. जर तुमचे अर्ज वगैरे व्यवस्थित असतील आणि ह्याच्या आधी जर तुमच्या अकाउंटला पैसे आलेले असतील तर नक्कीच तुमच्या अकाउंटला देखील ह्याची जी काही रक्कम आहे ती रक्कम तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर जमा होण्यास सुरुवात होणार आहे.